नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 पद शिपाई व लिपिक अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका संचयामध्ये सादर करणार आहोत. आणि आजचा विषय म्हणजे आपला मराठी व्याकरणचे आपण 40 प्रश्न यामध्ये आपण कव्हर करणार आहोत, जे की जिल्हा न्यायालय भरतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल ऐकानी सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, प्रयोग ओळखा. रामाकडून रावण मारला गेला. रामाकडून रावण मारला गेला. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कर्मणी प्रयोग होईल मित्रांनो. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सूर्य रोज पूर्वेला उगवतो. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? सूर्य रोज पूर्वेला उगवतो हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे केवल प्रयोगी आहे. केवल वाक्य आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, विरुद्धार्थ शब्द ओळखा. नम्रता. विरुद्धार्थ शब्द ओळखा. नम्रता. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे उद्धटपणा. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पुढील शब्दातील शुद्ध शब्द ओळखायचा आहे मित्रांनो. पुढील शब्दातील शुद्ध शब्द ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आशीर्वाद. हे आपलं शुद्ध शब्द होईल. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पुढील शब्दापैकी तत्सम शब्द ओळखा. पुढील शब्दापैकी तत्सम शब्द ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ग्रह. हे काय आहे? तत्सम शब्द आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मी निबंध लिहित असे. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. मी निबंध लिहित असे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे रीती भूतकाळ. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे भार्या म्हणजे पत्नी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आम्ही सिनेमा पाहत होतो. प्रयोग ओळखा. आम्ही सिनेमा पाहत होतो. प्रयोग ओळखायचा आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सकर्मक कर्तरी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, इच्छलेले वस्तू देणारे झाड या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द निवडायचा आहे. इच्छलेले वस्तू देणारे झाड या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द निवडायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कल्पवृक्ष. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, अनुज शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अनुज शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आग्रज. अनुजचा काय होईल? आग्रज शब्द. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोणी कोणास मारले. सर्वनामाचा प्रकार ओळखा. कोणी कोणास मारले सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे प्रश्नार्थक होईल. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सूत या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल? सूत या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सुता होईल. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, काडतूस हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? काडतूस हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पोर्तुगीज. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी सामान्य नाम असलेला शब्द ओळखायचा आहे. खालीलपैकी सामान्य नाम असलेला शब्द कोणता आहे ते ओळखायचे आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे राष्ट्र. काय आहे? सामान्य नाम आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, गुजराती भाषेतून आलेला शब्द ओळखायचा आहे. गुजराती भाषेतून आलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे रिकाम टेकडा. काय आहे? गुजराती भाषेतून आलेला शब्द आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वर्ण म्हणतो. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पुढील अक्षराची ओळख सांगा. ह. पुढील अक्षराची ओळख सांगायची आहे मित्रांनो. ह. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महाप्राण. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, तुम्ही पुढे व्हा मी आलोच.
तुम्ही पुढे व्हा मी आलोच या वाक्यातील काळाचा प्रकार ओळखायचा आहे. तुम्ही पुढे व्हा मी आलोच या वाक्यातील काळाचा प्रकार ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भूतकाळ हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, अंगतुक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अंगतुक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आमंत्रित हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा. अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अष्टवधानी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता आहे. खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वेलिका आहे अनेकवचन शब्द आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व. मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व त्यांना काय म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे त्यांना सूत्र असे म्हणतात हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मितव्यावी म्हणजे काय. मितव्यावी म्हणजे काय. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे काटकसरीने राहणारा त्यांना काय म्हणतात मितव्यावी असे म्हटले जाते हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मराठीत मूळ सर्वनामे किती आहेत. मराठीत मूळ सर्वनामे किती आहेत. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 9 हे मराठीत मूळ सर्वनामे आहेत हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालील वाक्यातील संयुक्त वाक्य ओळखायचे आहे मित्रांनो. खालील वाक्यातील संयुक्त वाक्य आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आरती सुरू झाली आणि घंटानाद सुरू झाला हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोणत्या प्रजातीची संख्या जगात सर्वात जास्त आहे. कोणत्या प्रजातीची संख्या जगात सर्वात जास्त आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कीटके हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, प्रामाणिकपणा हे डॅश आहे. प्रामाणिकपणा हे डॅश आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे भावाचक नाम हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, केसाने गळा कापणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे मित्रांनो. केसाने गळा कापणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे विश्वासघात करणे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आकलेचा खंदक. आकलेचा खंदक. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मूर्ख मनुष्य हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, शिवाजीराजे युगपुरुष होते या वाक्याचा प्रयोग ओळखा. शिवाजीराजे युगपुरुष होते वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कर्तरी प्रयोग होईल हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, घरादाराला व देशाला पारखा झालेला. घरादाराला व देशाला पारखा झालेला. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे निर्वासित हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, चपला या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे मित्रांनो. चपला या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सौदामिनी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, गॅजेट या शब्दासाठी मराठी समानार्थी शब्द कोणता आहे. गॅजेट या शब्दासाठी मराठी समानार्थी शब्द कोणता आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राजपत्र हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, दगड बिगड हा कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे. दगड बिगड हा कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अभ्यस्त शब्द आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सैन्याकडून अतिरेकी मारला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे. सैन्याकडून अतिरेकी मारला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कर्मणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, विमोचन या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे मित्रांनो. विमोचन या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मुक्ती हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, समानार्थी शब्द सांगायचा आहे चंद्राचा. समानार्थी शब्द सांगायचा आहे चंद्र या शब्दाचा. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे शशी. चंद्राचा काय समानार्थी शब्द होईल शशी हे आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल.
नेक्स्ट, तुम्ही शाळेला जाता का सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. तुम्ही शाळेला जाता का सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पुरुषवाचक, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, बालकवी यांचे पूर्ण नाव काय आहे. बालकवी यांचे संपूर्ण नाव काय आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे, हे काय आहे बालकवी यांचे संपूर्ण नाव आहे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, नटसम्राट या लोकप्रिय नाटकाचे लेखक कोण होते. नटसम्राट या लोकप्रिय नाटकाचे लेखक कोण होते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे विभा शिरवाडकर, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. असे होते मित्रांनो आपले 40 प्रश्न मराठी व्याकरणचे अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला रिपीट होणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.